तर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. आय वेलकम एव्हरी वन ऑफ यू. यापैकी अ, किती मुलं ॲक्चुअली आता सध्या 10वी ची परीक्षा न देता पास झालेले आहेत? आदित्य, तू सध्या 10वी ला आहे ना? हो सर. ओके. दर्शना जावळे? यांची रेंज टिकत नाहीये. मेघा मेघा तर मला माहिती आहे. परीक्षा न देता पास झालेली आहे. Okay. So yesterday we started with set theory. आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की टोटल मॅथ्सचे आपण 6 बुकलेट्स कव्हर करणार आहे. त्यापैकी हे बुकलेट नंबर 1 आहे. आय विल जस्ट शो यू. सी, हे 6 बुकलेट आपण कव्हर करणार आहे आणि त्यापैकी पहिला जो पार्ट आहे याच्यामध्ये हे टोटल पहिलं जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये हे 6 चॅप्टर्स आहेत. आणि इनिशियली आपण बेसिक मॅथ याच्यासाठी घेतोय की 10th स्टँडर्ड मध्ये जनरली आपल्याला जी हॅबिट असते की पुस्तकातलं सॉल्व करायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही विचार करून सॉल्व करण्याची जी एक सवय आहे, ती सवय लागण्यासाठी आपण हा ब्रिज कोर्स म्हणून बेसिक मॅथ्सचा चॅप्टर घेतोय. ओके. सो तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियंका प्रियंका, तुझं लोकेशन काय बेटा? कुठून आहेस तू? सर मी बुलढाणा जिल्ह्यातून संग्रामपूर तालुक्यातून पात्रोडा या गावची आहे. ओके, वेलकम. ठीक आहे. अच्छा, अगदी माझ्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर. मी गावलाच आलेलो आहे. मी पण संग्रामपूर तालुक्यातूनच आहे. ओके. सो जसं मी तुम्हाला सर्वांना सांगितलंय, परत एकदा काही नवीन मुलं आलेत, तर मी परत एकदा थोडंसं इंट्रोडक्शन म्हणून पहिली पी-पी-टी तुम्हाला दाखवून देतो. जस्ट 2 मिनिट्स आय विल टेक. हे दाखवणं याच्यासाठी महत्वाचं आहे ही पी-पी-टी की तुमच्या एवढं लक्षात आणून द्यायचं आहे, की मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट शिकत असताना काल आपण ही सर्व इंट्रोडक्शन बघितली, मॅथ्सचा वापर कुठं-कुठं होतो, हे सर्व पाहिलं. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं की आपण जे काही हे मॅथ्सचे 5 ब्रांचेस आहेत, आपण याचे टोटल 6 पार्ट केलेले आहेत. तर पूर्ण वर्षभरामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये आपण हे 6 पार्ट डिस्कस करणार आहे. जस्ट अ मिनिट.
ओके. तर आपले जे हे बुकलेट्स मी बनवलेत, हे सर्व बुकलेट्स जे आहेत मागचे 7 इयर्सचा एक्सपिरियन्स वरनं बनवलेले आहेत. लास्ट 7 इयर्स. तर मी ते तुम्हाला दाखवू इच्छितो. तर हे असे 6 बुकलेट्स आहेत. असे 6 छोटे-छोटे बुक्स येणार पूर्ण मॅथ्सचे. आणि तुम्ही जर जे-डबल-ई आणि मेन्स आणि ॲडव्हान्सची प्रिपरेशन करत असाल, तर या बुकलेट्सची फर्स्ट एक्सरसाइज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे. तर या बुकलेट्समध्ये प्रत्येक चॅप्टरच्या आपण 4 एक्सरसाइज ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये एक्सरसाइज नंबर 1 ही मी ॲड केलेली आहे करियर पॉइंट इन्स्टिट्यूटच्या नोट्समधून. ठीक आहे. नंतर एक्सरसाइज 2 आणि 3 ही ॲड केलेली आहे मी बन्सल क्लासेस. हे दोन्ही क्लासेस जे आहेत ते राजस्थान कोटापासून म्हणजे त्यांचे आता भरपूर ब्रांचेस आहेत इंडियामध्ये. 2 आणि 3 बन्सल क्लासेस. एक्सरसाइज 4 मागील वर्षीचे क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. पी-वाय-क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जे जे-डबल-ई मेन्स आणि आय-आय-टीमध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन. अशा 4-4 एक्सरसाइज प्रत्येक चॅप्टरच्या ॲड केलेल्या आहेत. नंतर आपण ॲलनची टेस्ट सीरीज पण घेणार आहे. बघा तुम्ही विचार करू शकता, की एकाच वेळी असं 3-3, 4-4 कोचिंग इन्स्टिट्यूटचं मटेरियल वापरण्याचं रिझन असं आहे, की जसं मी तुम्हाला काल सांगितलं, की माझ्याकडे नेहमी 25 ची बॅच असते. तर त्यापैकी दरवर्षी 5 ते 6 लोकं आय-आय-टीला जातातच. आय-आय-टी दे गो. 10 ते 15 मुलं एन-आय-टीजला जातात. आय-आय-टीला जाणारे जे-डबल-ई ॲडव्हान्स क्लिअर करतात. एन-आय-टीला जाणारे जे-डबल-ई मेन्स क्लिअर करतात. आणि महाराष्ट्र सी-ई-टीला 50 स्टुडंटपैकी 30 स्टुडंट तर ॲव्हरेज 30 स्टुडंट महाराष्ट्र सी-ई-टी थ्रू अगदी चांगल्या कॉलेजेसला सिलेक्ट झालेले आहेत. ठीक आहे. तर ह्या 3 एक्झाम ज्या आहेत, तिन्ही एक्झाम्समध्ये हा रेशो ॲक्चुअली अगदी अ, या नोट्स वापरून मला खूप जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे. आणि मी ह्या नोट्स ज्या आहेत ह्या टॉप इन्स्टिट्यूटमधून याच्यासाठी घेतलेल्या आहेत. दुसरं याच्यासोबतच जे महाराष्ट्र सी-ई-टीची फक्त प्रिपरेशन करू इच्छितात त्यांना मी सजेस्ट करतो, की त्यांनी टार्गेट पब्लिकेशनचं बुक घेऊन यायचं आणि अरिहंत पब्लिकेशनची टेस्ट टेस्ट सीरीजचं एक बुक येते महाराष्ट्र सी-ई-टीचं, ते घेऊन यायचं. हे एवढे 2 जर तुम्ही प्रिपेअर केले तर सफिशियंट आहे. हे आपण क्लासमध्ये पण यातले क्वेश्चन काही घेऊ. सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू कव्हर थ्रूआउट 2 इयर्स. नेक्स्ट 2 वर्ष आपण हे सर्व कव्हर करणार आहे. आधी आपण आता बेसिक मॅथ्स हा एक ब्रिज कोर्स आहे. ब्रिज कोर्स म्हणजे काय? अप टू 10th स्टँडर्ड जनरली वी हॅव हॅबिट ऑफ सॉल्व्हिंग क्वेश्चन्स व्हिच आर फ्रॉम द बुक. आपल्याला पुस्तकातलेच प्रश्न आणि पुस्तकात जे दिले तसं सोडवण्याची सवय लागलेली असते. पण बट इन अवर 11th and 12th स्टँडर्ड वी हॅव टू लर्न टू सॉल्व्ह क्वेश्चन्स व्हिच आर इव्हन आस्क्ड फॉर द फर्स्ट टाईम. समजा पुस्तकाच्या बाहेरचा एखादा प्रश्न आहे किंवा पुस्तकातला कन्सेप्ट वापरून, बुकमधला कन्सेप्ट वापरून जर एखादा क्वेश्चन विचारला असेल, सो यू शुड बी एबल टू सॉल्व्ह इट. सो फॉर दॅट दिस इज अ ब्रिज कोर्स. याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे आपण हा सेट थिअरी कंप्लीट करतोय पूर्ण. हा ॲक्चुअली जो पार्ट आहे पूर्ण सेट थिअरीचा हा 11वीचा चॅप्टर आहे. दिस इज द चॅप्टर फ्रॉम स्टँडर्ड 11. HSCचं जे आपलं 11th स्टँडर्डचं बुक आहे त्यातला सेकंड पार्टमध्ये जो सेट थिअरी चॅप्टर आहे तो मी पूर्णपणे कंप्लीट करून घेतोय इथं. तर आधी आपण सेट थिअरी याच्यासाठी घेतोय, की सेट थिअरी चॅप्टर बऱ्याच चॅप्टरमध्ये वापरला जातो. सेट अँड रिलेशन जो चॅप्टर आहे त्यातला सेट थिअरीचा पार्ट आपण इथं आधी कव्हर करून घेतोय. ओके. मी तुम्हाला सांगत चालेल या बुकलेट्स मधले जसजसे चॅप्टर आपण घेत जाऊ तसतसे बोर्ड एक्झाम मधले पण बोर्डच्या बुक मधले पण चॅप्टर सायमल्टेनियसली सोबत असे कंप्लीट होत जातील. मग मी तुम्हाला सांगेल, की ठीक आहे आज आपण सेट थिअरीचा हा पार्ट पाहिला. तर सेट थिअरी चॅप्टर मध्ये तुम्हाला बोर्डाचा जो बुक आहे 11वीचं पार्ट 2 त्या बुक मधून तुम्ही ही एक्सरसाइज सॉल्व्ह करा. जसं आता आपली पहिली एक्सरसाइज जी असेल सेट थिअरीवर आधारित जी एक्सरसाइज आहे दॅट विल बी दिस वन. एक्सरसाइज 5.1. तर आपला आता मेन गोल आहे की एक्सरसाइज 5.1 सॉल्व्ह करायचं.
आणि त्याच्यासोबतच आपल्या ज्या नोट्स आहेत बेसिक मॅथ्सच्या सेट थेअरीमध्ये इथं जे काही क्वेश्चन्स आहेत सेट थेअरीचे ते पण सॉल्व्ह करायचे आहेत. आता बघा प्रत्येक चॅप्टरमध्ये थेअरी आधी लिहून दिलेली आहे बुकलेटमध्ये. थेअरी झाल्यानंतर तुम्हाला क्लास असाइनमेंट घेतलेली आहे. तर क्लास असाइनमेंट म्हणजेच क्लासमध्ये घेतले जाणारे क्वेश्चन. ओके. दीज आर द क्वेश्चन्स टेकन इन द क्लासरूम. आणि ह्याच टाइपचे सेम टाइपचे जे क्वेश्चन आहेत सेम टाइपचे जे क्वेश्चन आहेत ते होमवर्क म्हणून दिलेले आहेत होम असाइनमेंट 1 ह्याच्यामध्ये. तर सेम टाइपचे क्वेश्चन जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. स्वतः तुम्ही घरी सॉल्व्ह कराल. तर असं तुम्हाला रेग्युलरली होमवर्क भेटत राहील. क्लास असाइनमेंट, होम असाइनमेंट एक अशी सवयच पडून जाईल तुम्हाला डेली, की सर आता तुम्ही हा क्लास असाइनमेंट घेतला, आता याच्यावरचा होम असाइनमेंट आम्ही उद्या सॉल्व्ह करून आणतो. अशी तुम्हाला स्वतः सवय पडेल. बघा क्लास असाइनमेंट 2 आणि त्याच्यावर बेस्ड होम असाइनमेंट 2 अशा पद्धतीनं हे बुकलेट अरेंज केलेलं आहे. याचा एक फायदा असा आहे, की पहिली गोष्ट तर क्लास असाइनमेंट मधल्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला होम असाइनमेंट मध्ये टाकलेले आहेत सेम टाइपचे क्वेश्चन आणि होम असाइनमेंट सॉल्व्ह करताना जर काही डाऊट आला तर तो आपण क्लासमध्ये डिस्कस करू. ओके. तर अशा पद्धतीनं पूर्ण हे बुकलेट अरेंज केलेलं आहे. हे क्लास आणि होम असाइनमेंट झाल्यानंतर ह्या 4 एक्सरसाइज टाकलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या आहेत सुरुवातीला. तर अशा पद्धतीने हे प्रत्येक चॅप्टरचं बुकलेट आपण बनवलेलं आहे. सो तर काल आपण स्टार्ट केला होता बेसिक मॅथ्स. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे सेट थेअरी. ऑफ कोर्स सेट थेअरी जो चॅप्टर आहे हा तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहात महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये. आणि काही पार्ट 9th स्टँडर्डचा आहे आणि आता काही एक्स्ट्रा पार्ट 11th स्टँडर्ड मध्ये पण तो एक्स्ट्रा येईल. तर हा 11th स्टँडर्डचा जो पार्ट आहे सेट थेअरीचा तो पण आपण आधी डिस्कस करू. हाच चॅप्टर आपण आधी याच्यासाठी घेतोय, की या चॅप्टरचे सर्व बेसिक्स जे आहेत सेट थेअरीचे हे पुढच्या बऱ्याच चॅप्टर मध्ये आलेले आहेत. ओके. ओके. अंजली जावडेकर या नावाचे स्टुडंट. तो कुठून आहे बेटा अंजली? लोकेशन तुझं? कोणत्या गावची आहेस? यू आर फ्रॉम विच प्लेस? ओके. मी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा ऑडिओ ऑन करून आन्सर द्यायचा. तुम्हाला माहिती आहे मोबाईलवर ऑडिओ ऑन करायचा आणि बोलायचं. ऑल राईट. येस्टरडे वी डिस्कस्ड. काल आपण 2 पॉइंट कव्हर केलेत. पहिलं डेफिनेशन ऑफ सेट. तर लक्षपूर्वक ऐका आता जे काल नव्हते त्यांनी. सेटची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. अशा वस्तू, अशा ऑब्जेक्ट्स आपल्याला एकत्र घ्यायचे आहेत ज्या वेल डिफाईन्ड आहेत. आता वेल डिफाईन्डचे हे 5 अर्थ मी सांगितले. वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? लिस्टेबल. लिस्ट म्हणजे त्यांची यादी बनवता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इन कर्ली ब्रॅकेट AEIOU यांची आपण लिस्ट बनवू शकलो. हे काय आहेत? वॉवेल्स इन इंग्लिश. इंग्लिश मधले जे स्वर आहेत यांची आपण यादी बनवू शकतो. म्हणून हे जे ऑब्जेक्ट्स आहेत हे लिस्टेबल असले पाहिजे तरच त्यांना आपण म्हणू शकतो वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. आता मी समजा तुम्हाला म्हटलं की कलेक्शन ऑफ द सँड पार्टिकल्स, वाळूचे कण घ्या असे पूर्ण एका हातात आणि त्यांचं कलेक्शन घ्या. त्यांची यादी बनवू शकाल का तुम्ही? वाळूचा पहिला कण, वाळूचा दुसरा कण अशी यादी बनवू शकणार नाही. लिस्टेबल त्यांची यादी बनवू शकता आली पाहिजे. असेच ऑब्जेक्ट आपण सेट मध्ये घेणार. दुसरं, कधी-कधी असं अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की इंटेलिजंट स्टुडंट्स इन क्लास 11. आता इंटेलिजंट म्हणजे कशा प्रकारचे इंटेलिजन्स? कोणी अभ्यासात इंटेलिजंट असतो, कोणी स्पोर्ट्स मध्ये इंटेलिजंट असतो. तर जेव्हा हे इंटेलिजंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. ॲडजेक्टिव्ह जेव्हा वापरले जाते तेव्हा आपण यांची यादी बनवू शकत नाही. कारण की कशामध्ये इंटेलिजन्स आहे हे सांगितलेलं नाही. म्हणून ॲडजेक्टिव्ह असेल तर
ते आपण सेट मध्ये घेऊ शकत नाही. पण तिसरा पॉइंट मी सांगितलाय की ऍडजेक्टिव्ह आणि क्रायटेरिया जर सांगितलं असेल तर त्याला सेट बनवू शकतो. जसं इथं मी लिहिलंय इंटेलिजंट स्टुडंट इन क्लास 11 इन मॅथ्स ऍज पर देअर मार्क्स. गणितामध्ये त्यांना जेवढे मार्क्स भेटले त्याच्यानुसार यादी बनवा. तर मग आपण बनवू शकतो. मॅथ्स in the maths, if someone has got 100 marks, then that will be first person, 99 marks second person. So we will make the list. तर ऍडजेक्टिव्ह प्लस क्रायटेरिया दिला असेल तर आपण लिस्ट बनवू शकतो. इन्फायनाइट एलिमेंट्स आर ऍक्सेप्टेड. सेट मध्ये असे इन्फायनाइट एलिमेंट्स येऊ शकतात, त्याला आपण डॉट 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 म्हणून लिहू शकतो. आणि पाचवं डिस्टिंग्विशेबल, वेगवेगळे ऑब्जेक्ट असले पाहिजे. जसं इथं मी म्हटलंय वेट ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचं वजन. सो याची आपण यादी बनवली तर वेगवेगळे वेट्स आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचं वेट वेगवेगळं दिसतंय. समजा मी तुम्हाला म्हटलं की एक चॉकचा बॉक्स आहे, कलेक्शन ऑफ चॉक्स. आता सर्व व्हाईट कलरचे चॉक्स जर असतील तर त्यांची तुम्ही यादी बनवू शकणार नाही, कारण ते दिसायला सर्व सारखेच असतात. ते डिस्टिंग्विशेबल नाही. डिस्टिंग्विशेबल म्हणजे वेगवेगळे. आपल्याला त्यातला फरक ओळखता आला पाहिजे. किंवा तुम्हाला म्हटलं फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा उडत आहे, तो सेट बनेल का? नाही. तर ह्या 5 गोष्टी आहेत की असे जर ऑब्जेक्ट असतील तरच त्यांचं जे कलेक्शन आहे, त्यांचा जो समूह आहे त्याला आपण सेट म्हणू शकतो, संच म्हणू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सेट. नंतर इथं आपण खाली 2 पॉइंट लिहिले. सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, कॅपिटल ABCD एक्सेट्रा, and the elements or members of set are denoted by small letters, small ABC etc. ठीक आहे. तर सेट हा संच जो आहे याला आपण कॅपिटल लेटरनी दाखवतो आणि त्यातले जे एलिमेंट आहेत, त्यातले जे मेंबर्स आहेत, मेंबर्स त्याच्या आत असणाऱ्यांना आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट, डेफिनेशन. नंतर दुसरा पार्ट आपण काल पाहिला, मेथड्स टू राईट द सेट्स. अच्छा, काल जे अब्सेंट होते त्यांनी या स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि नंतर नोट्स मध्ये लिहून काढा. अगदी व्यवस्थित लिहा. इथून पुढे मी थोडं व्यवस्थित हँडरायटिंग काढेल. माझं हँडरायटिंग समजत नसेल तर मला विचारू शकता. मी ऍक्च्युअली टीचर नाही, मी इंजिनियर आहे. माझी इंट्रोडक्शन मी काल दिलेली आहे का? सो आय हॅव कम्प्लिटेड माय BTech फ्रॉम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP. 2 वर्षानंतर मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, बट माय पॅशन वॉज टीचिंग. माझा इंटरेस्ट टीचिंग मध्ये असल्यामुळे मी टीचिंग करतोय सध्या. नेक्स्ट, methods to write the sets. So set लिहिण्याच्या पद्धती. There are 2 methods. One is roster or list method and second is set builder or rule method. तर फर्स्ट मेथड मध्ये आपण त्या सर्वांची कर्ली ब्रॅकेटच्या आत सेपरेटेड बाय कॉमा अशी लिस्ट बनवतो. सो सेट ऑफ वॉवेल्स इन इंग्लिश इन कर्ली ब्रॅकेट A, E, I, O, U. ओके. सेट ऑफ होल नंबर्स. आता हा इन्फायनाइट सेट आहे. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. तर कॉमा करून असे डॉट 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 लिहायचं. सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड इंडिया. इंडिया या शब्दामध्ये असणारे लेटर्स, अक्षर. तर कोणकोणते आहेत? INDIA. नाव आय हॅज कम ट्वाइस. इथं आय दोनदा आलेला आहे, पण आपण सेट मध्ये कधीही लक्षात ठेवा, एक ऑब्जेक्ट एकदाच लिहायचा. सेट मध्ये एक ऑब्जेक्ट आपण दोनदा कधीच लिहित नाही, हे लक्षात ठेवा. तो सेट ऑफ लेटर्स इन इंडिया, तो इथं INDA, बस हे 4च अक्षर येतील. नंतर सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स 2, 4, 6, 8. या सर्वांना आपण कॅपिटल लेटरने डिनोट केलंय. कॅपिटल A, कॅपिटल W इक्वल टू, कॅपिटल B इक्वल टू, कॅपिटल E इक्वल टू, अशा पद्धतीनं. आणि सेटच्या जे काही एलिमेंट्स आहेत ते कर्ली ब्रॅकेटच्या आत लिहून कॉमानी सेपरेट करायचं त्यांना, प्रत्येक एलिमेंटला. याला म्हणतात लिस्ट मेथड. त्यांची आपण यादी लिहिली, रोस्टर मेथड और लिस्ट मेथड. सेकंड इज सेट बिल्डर और रूल मेथड. म्हणजे काय? जे काही सर्व ऑब्जेक्ट आहेत यांना डिनोट करण्यासाठी जो एक स्पेशल रूल आहे, नियम आहे, तो नियम इथं लिहायचा. जसं उदाहरणार्थ इथं सेट E दिलाय, 2, 4, 6, 8. दीज आर ऑल इव्हन नॅचरल नंबर्स. सो या सेटला बघा आपण कसं लिहितोय. E इज इक्वल टू, रूल मेथड मध्ये कसं लिहायचं, कर्ली ब्रॅकेट X, ही व्हर्टिकल लाईन, नंतर मी लिहिलंय X इज अ नॅचरल नंबर
x इज इक्वल टू 2n and n belongs to capital N. n हा एक नॅचरल नंबर आहे. सो आपण त्याला वाचायचं कसं बघा, E is a set of all elements x such that, या वर्टिकल लाईनला आपण वाचतो such that x is a natural number, comma x is equal to 2n, comma n belongs to capital N. आणि जर तुम्ही असे सर्व नॅचरल नंबर घेतले जे की n म्हणजे हा नॅचरल नंबर आहे स्मॉल n, त्याच्या डबल घ्यायचे, दुप्पट घ्यायचे, तर यांच्या जागी आपण नॅचरल नंबर टाकत गेलो. यांच्या जागी आपण 1 टाकला तर 2 into 1 2, 2 टाकला तर 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, अशी ही पूर्ण जी लिस्ट आहे हे इवन नॅचरल नंबरची लिस्ट भेटून जाईल. तर या सेटला आपण अशा पद्धतीनं रूल मेथडनी लिहू शकतो. ठीक आहे. तर ह्याच्या रूल मेथड मी लिहिलेले आहे. याला आपण असंही लिहू शकतो, सेट ऑफ ऑल एलिमेंट्स एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन. एक्स हा नॅचरल नंबर असायला पाहिजे. एक्स इज इक्वल टू 2n, एनच्या दुप्पट येईल आणि एन इज ऑल्सो अ नॅचरल नंबर, असंही आपण शॉर्ट मध्ये लिहू शकतो. किंवा या सेटला आपण असंही लिहू शकतो, सेट ऑफ ऑल एलिमेंट्स एक्स सच दॅट एक्स इज इवन नॅचरल नंबर. त्याला शब्दातही असं लिहू शकतो, कारण रूल म्हणजे काय, त्या सर्वांची जी प्रॉपर्टी आहे, त्या सर्वांचा जो एक गुणधर्म आहे तो आपण इथं लिहितो. ओके, सो दिस इज सेकंड मेथड, सेट बिल्डर मेथड. या दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सेट लिहिता आले पाहिजे. याची प्रॅक्टिस तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये केलेलीच आहे. परत आपण 11th मध्ये पण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. आज आपल्याला डिस्कस करायचे होते टाइप्स ऑफ सेट. तिसरं हेडिंग लिहा, टाइप्स ऑफ सेट. अच्छा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जे काल अब्सेंट होते आणि त्यांनी हे पूर्ण करून घ्यायचं. या नोट्स काढायच्या आहेत नोटबुक मध्ये, सेपरेट नोटबुक बनवा मॅथ्स साठी. नेक्स्ट हा झाला दुसरा पॉइंट. आता आपण डिस्कस करतोय तिसरा पॉइंट, पॉइंट नंबर 3, टाइप्स ऑफ सेट्स. ओके, तर सेटचे जे टाइप्स आहेत, तर टोटल आपल्याला 9th स्टँडर्ड मध्ये फक्त 4 का 5 टाइप्स होते, पण आता 11th स्टँडर्ड मध्ये जवळपास 11 टाइप आहेत सेटचे. सो दोज वी विल डिस्कस नाउ. काही सिम्बॉल्स इथं दिलेले आहेत, त्यापैकी हा एक बिलॉंग्स टू सिम्बॉल आपण वापरला. तर बिलॉंग्स टू या सिम्बॉलचा अर्थ काय होतो, तर एकदम सिंपल आहे. बिलॉंग्स टू हे तुम्हाला 9th मध्ये पण माहिती असेल. जर समजा मी इथं सांगून टाकतो, बिलॉंग्स टू या सिम्बॉलला आपण ऍक्च्युली बिलॉंग्स टू असं वाचतो. समजा माझ्याकडे एक सेट ए आहे, त्याच्यामध्ये ए ई आय ओ यू हे सर्व एलिमेंट्स आहेत. मी जर असं इथं लिहिलं स्मॉल ए हा या कॅपिटल ए सेटच्या आत आहे, तर त्याला आपण असं लिहितो ए बिलॉंग्स टू सेट ए. पण स्मॉल बी, बी हे लेटर या सेटच्या आत नाही, तर आपण त्याला असं लिहितो बी डज नॉट बिलॉंग टू सेट ए. त्याच्यावर एक असा क्रॉस करायचा, काट मारायचा, म्हणजे बी हा या सेटचा पार्ट नाही. ए बिलॉंग्स टू सेट ए, स्मॉल ए बिलॉंग्स टू सेट ए, सेट ए चा पार्ट आहे. आणि याला आपण वाचणार बी डज नॉट बिलॉंग टू सेट ए. सेट ए चा पार्ट नाही, कारण स्मॉल बी सेट ए मध्ये नाही. तर हा सिम्बॉल आहे बिलॉंग्स टू, हा परत परत येईल, तर त्याचा मीनिंग लक्षात ठेवा. ओके, टाइप्स ऑफ सेट्स. तर आता आपण जे सेट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ते डिस्कस करतोय. फर्स्ट टाइप इज टाइप नंबर 1. सर्वांनी आता लक्षपूर्वक ऐका आधी, नोट्स लिहायला मी वेळ देईल. एम्प्टी सेट, त्यालाच आपण म्हणतो नल सेट और void सेट और झिरो सेट. असे याचे 4 नाव आहेत. याची डेफिनेशन काय आहे, अ सेट which contains no element. असा संच ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. ओके, अशा सेटला आपण म्हणतो एम्प्टी सेट. एम्प्टी म्हणजे रिक्त संच, नल सेट, void सेट, झिरो सेट. फॉर एक्झाम्पल, we can take some example. So let us take
set A is a set of all natural numbers between 2 and 3. आता 2 आणि 3च्या मध्ये कुठला नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या असू शकते का? नाही. ओके. तर याला आपण म्हणतो नल सेट एम्प्टी सेट. इट इज डिनोटेड बाय, याचं जे नोटेशन आहे आपण असं दाखवतो, एकतर फाय या सिम्बॉलनी किंवा कर्ली ब्रॅकेट असे ब्लँक दाखवायचे. तर इथं जो हा सेट ए आहे याला आपण असं डिनोट करू शकतो, कर्ली ब्रॅकेट, एम्प्टी कर्ली ब्रॅकेट और फाय. तुम्हाला आठवत असेल 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. एम्प्टी सेट. ओके. सो नल सेट, एम्प्टी सेट, झिरो सेट, ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. ओके. नंतर दुसरा टाइप आहे सिंगलटन सेट. Singleton set means a set which contain असा संच ज्याच्यामध्ये which contains exactly one element. याच्यामध्ये एक आणि एकच एलिमेंट असतो एक्झॅक्टली. ओके. फॉर एक्झाम्पल, B is a set of whole numbers which is not a natural number. असा होल नंबर जो की नॅचरल नंबर नाही, तो एकच आहे, 0. ठीक आहे. तर या सेट मध्ये किती एलिमेंट आहेत? एक एलिमेंट आहे. तर अशा सेटला आपण म्हणतो सिंगलटन सेट. ओके. सिंगलटन सेट मध्ये एक्झॅक्टली एक एलिमेंट असतो. ऑल राईट. आपण आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ शकतो. सेट ऑफ कॅपिटल ऑफ इंडिया, भारताची राजधानी एकच असते. राजधानी कुठल्या देशाची? दिल्ली. मग त्या सेटला आपण सी म्हणून असं लिहू शकतो, दिल्ली. बस याच्यामध्ये एक आणि एकच एलिमेंट आहे. अशा सेटला म्हणायचं सिंगलटन सेट. ओके. नेक्स्ट नंबर 3, फायनाइट सेट. फायनाइट सेट. फायनाइट सेट म्हणजे याच्यामध्ये फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील, लिमिटेड एलिमेंट्स असतील किंवा काउंटेबल एलिमेंट्स असतील, ज्यांचा आपण काउंट घेऊ शकतो. वी कॅन काउंट देम. ज्यांना आपण मोजू शकतो एवढे एलिमेंट असतील. सो अ सेट विच कंटेन्स, सेट ज्याच्यामध्ये काय असतील? लिमिटेड किंवा त्याला आपण म्हणतो काउंटेबल, मोजू शकू एवढे, किंवा त्याला आपण म्हणतो फायनाइट एलिमेंट्स is called as finite set. ओके. तर याला आपण फायनाइट सेट म्हणतो, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स फिक्स असणार. फॉर एक्झाम्पल, मी एक सेट ए घेतोय आणि हा जो सेट आहे सेट ऑफ पॉप्युलेशन ऑफ इंडिया. बरेच लोक हा सेट ऐकल्याबरोबर कन्फ्यूज होतात. सर, भारताची लोकसंख्या ती तर भरपूर आहे, पण काही ना काही तर आहे ना, आपण एक्झॅक्टली काउंट करू शकतो. सो देअरफॉर इट इज अ फायनाइट सेट. तो इनफायनाइट सेट नाही. फायनाइट सेट मध्ये जे नंबर ऑफ एलिमेंट्स असतात हे अगदी आपण मोजू शकतो. हातावर नाही मोजू शकणार, कारण की ते आपले 125 करोड आहे भारताची लोकसंख्या, पण मोजू शकतो. म्हणून याला आपण फायनाइट सेट म्हणतो. ओके. नंतर दुसरा एलिमेंट सेट बी घेतला समजा मी, तर याच्यामध्ये मी घेतोय हे सर्व ऑड नंबर्स. 11 पर्यंतच घेतले. तर याच्यामध्ये पण फिक्स 6च नंबर आहेत. आपण त्यांना मोजू शकतो, काउंट करू शकतो. ओके. तर अशा सेटला म्हणायचं फायनाइट सेट. आता फायनाइट सेट जसं आपण डिस्कस करतो तसं ऑर्डर ऑफ फायनाइट सेट आपण इमिजिएटली आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर फायनाइट सेट ॲज सून ॲज वी डिस्कस, वी शुड नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑर्डर ऑफ सेट, किंवा त्यालाच आपण म्हणतो कार्डिनॅलिटी ऑफ सेट,
किंवा त्यालाच आपण म्हणतो कार्डिनल नंबर ऑफ सेट. बिलकुल सोपं आहे. हे काय फक्त नाव दिलंय त्यांनी, पण ही डेफिनेशन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सेट मध्ये जेवढे एलिमेंट असतात त्यालाच म्हणतात ऑर्डर ऑफ सेट किंवा कार्डिनॅलिटी ऑफ सेट किंवा कार्डिनल नंबर ऑफ सेट. सेट मध्ये जेवढे एलिमेंट असतात त्याला. जसं इथं सेट बी दिलाय आपल्याला. सेट बी 1 3 5 7 9 11. या सेट मध्ये किती एलिमेंट आहेत? तर त्याला आपण असं डिनोट करतो एन ऑफ बी. एन ऑफ बी ला आपण इंग्लिश मध्ये वाचायचं नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी असं याला वाचायचं. किंवा ऑर्डर ऑफ सेट म्हटलंय म्हणून त्याला ओ ऑफ बी पण म्हणू शकतात किंवा एन ऑफ बी पण म्हणू शकतात. आणि इथे एन ऑफ बी ची व्हॅल्यू आहे 6. किती एलिमेंट आहेत टोटल या सेट मध्ये? 6. ठीक आहे. जस्ट 1 minute. I will put on charging. तर सेट मध्ये जेवढे एलिमेंट असतात त्याला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ सेट, कार्डिनॅलिटी ऑफ सेट, कार्डिनल नंबर ऑफ सेट. जसं फॉर एक्झाम्पल सेट बी मध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत? 6. सो दिस इज डिनोटेड बाय एन ऑफ ए और ओ ऑफ ए. ह्या सर्व नोट्स आपल्याला लिहायचे आहेत. जरी इथं दिलेल्या आहेत मी, हे बुकलेटची पीडीएफ पण मी तुम्हाला सेंड करणार आहे जेव्हा आपली क्लास असाइनमेंट आणि होम असाइनमेंट स्टार्ट होईल तेव्हा. ओके. सो दिस इज थर्ड टाइप, फायनाइट सेट. फायनाइट सेट मध्ये एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो म्हणून जो काउंट असतो त्यालाच आपण नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणतो. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. जसं इथे एक्झाम्पल घेतलंय आपण. नंतर चौथा टाइप आहे इनफायनाइट सेट. त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की या सेट मध्ये किती एलिमेंट असतील? इनफायनाइट, अनलिमिटेड, अनकाउंटेबल. सो अ सेट which contains unlimited, uncountable or infinite elements, असंख्य infinite elements is called as infinite set. आता याचे भरपूर सारे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो, पण एस्पेशली मी जनरली हे एक्झाम्पल्स याच्यासाठी डिनोट करतोय की याचे नोटेशन तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके. एन मीन्स सेट ऑफ नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, असंख्य आहेत. दिस इज ऑल्सो इन्फायनाइट सेट. आणि इन्फायनाइट सेटला आपण असं डॉट 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 ने रिप्रेझेंट करतो. डब्ल्यू मीन्स सेट ऑफ होल नंबर्स, पूर्ण संख्या, 0 1 2 3 dot dot dot. Integers are also unlimited, 0 plus minus 1 plus minus 2 plus minus 3 and so on. Rational numberच्या सेटला आपण असं लिहू शकतो p by q such that p, q belongs to set of integers and denominator q is not equal to 0. आठवते ना? p, q हे दोन्ही इंटिजर असले पाहिजे and the denominator q should be non-zero. रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या. इरॅशनल नंबर्स आपण असं म्हणू शकतो की ज्यांना आपण p by q फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. ओके. where pq belongs to integers and q is non-zero. And real numbers are rational plus irrational, या दोघांचा कॉमन. So all these are infinite set कारण की त्याच्यामध्ये असंख्य संख्या आहेत, इनफायनाइट एलिमेंट्स आहेत. ओके. पण यांचे नोटेशन लक्षात घ्या, ठेवा. एन म्हणजे नॅचरल नंबर, डब्ल्यू होल नंबर्स, झेड और आय इंटिजर्स, रॅशनल, इरॅशनल, रिअल नंबर्स, वास्तव संख्या. नेक्स्ट हे झाले 4 टाइप. ओके. आता याच्यानंतरचे जे पुढचे आहेत 3 टाइप आपण व्यवस्थित डिस्कस करायचे आहेत आपल्याला या 4 टाइप नंतर. सबसेट, प्रॉपर सबसेट अँड सुपरसेट. सबसेट, सुपरसेट अँड प्रॉपर सबसेट. तर हे 3 टाइप व्यवस्थित समजण्यासाठी आता बघा, क्लास आपला जो 40 मिनिटाचा आहे तो पुरेसा नाही. तर दररोज मी काय करतोय,
50 मिनिट्सचा क्लास घेतोय. तर जसं आपला हा टाइम संपून जाईल आता 1च मिनिट राहिलाय. तसं लगेच लक्षात ठेवा नेहमी दररोज आपण 10 मिनिट एक्स्ट्रा घेतोय. सो 10 मिनिट्स आणखी तुम्हाला जॉइन करायचंय. तर जशी मीटिंग एंड होईल तेव्हा परत लिंकवर क्लिक करून क्लास जॉइन करा. तर आपण पुढचे तिन्ही टाइप एकत्र डिस्कस करतोय. 5वा टाइप आहे सबसेट. 6th type is superset and 7th type is proper subset. ओके, हे 3 टाइप आपल्याला आता डिस्कस करायचे. मीटिंग एंड होते, परत जॉइन करा, रिजॉइन करा.